तो इसको इस आधार से खड़ा करने के लिए 3000 से ऊपर दुनिया का महंगा इंजिनियर 25 मिनटं लागली फक्त चेक इन वगैरे करून आम्हाला बाहेर जायला. आणि आता आपण चाललो आहे गेटकडे. 2 जण इनकमिंग झालेले आहेत आणि एक आउट गोईंग. आता ही निशिका आमची, तिथे पण आपण शॉपिंग केली आहे बघा. आता निशिका निघाली TBCला जायला आणि कनकने बघा मधल्या परत डाव मारला, परत चालला एअरपोर्टला. आत्ता आला तू सकाळी. सो चला मंडळी, आता आपण करतोय दुबईला बाय बाय. चाललोय आपण आता एअरपोर्टकडे आणि मंगेश आपल्याला सोडायला आलेला. ॲक्च्युली आपण थोडं व्हिडिओ बनवायला विसरलो, तर गडबड झाली, थोडीशी घाई गडबड झाली, त्याच्यामुळे राहून गेलं. पण मंगेशने आपल्याला खूप हेल्प केली. सगळ्यात पहिले तर आपल्याला जेवायला घेऊन गेला शेरे पाकिस्तान रेस्टॉरंटला, शेरे कराची. आणि त्याच्यानंतर जेवण आल्यानंतर त्याने आपल्याला बॅग रॅप करायला मदत केली, बॅग गाडीमध्ये ठेवायला पण मदत केली. सो थँक्यू मंगेश, थँक्स अ लॉट. व्हेरी फेमस दुबई फ्रेम क्रॉस करतोय आपण आता. दुबई फ्रेम जब बनाया गया ना, हाँ, तो इसको इस आधार से खड़ा करने के लिए 3000 से ऊपर दुनिया का महंगा इंजीनियर इसके प्रोजेक्ट में लगा था. काम 3000 से ऊपर सिर्फ और सिर्फ इंजीनियर लगा था इसके. लगा रहेगा ना, कितना बड़ा है. और वो बनाया भी कैसे, मतलब पूरा ऊपर कांच. टर्मिनल 1 एअरपोर्ट. बघा दुबईचा टर्मिनल 1 एरिया. आणि हा आहे मेट्रो स्टेशन. मेट्रो डायरेक्ट एअरपोर्टला हे जोडलेली इथे. तुम्ही डायरेक्ट एअरपोर्टला येऊ शकता. मंडळी आता आपले चेक इन चालू आहे. स्पाइस जेट रेड हॉट स्पाइसी. टर्मिनल 1 आणि आता चाललो आहे आपल्या गेटकडे. अगदी 25 मिनटं लागली फक्त चेक इन वगैरे करून आम्हाला बाहेर जायला. आणि आता आपण चाललो आहे गेटकडे. म्हणजे एवढी प्रोसेस फास्ट आहे त्यांची एकदम. म्हणजे फटाफट चेक इन झालं, त्याच्यानंतर इमिग्रेशन झालं, त्याच्यानंतर सगळं चेकिंग झालं. आपले जे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे आयटम आपण जे चेक करतो ते झालं. त्याच्यानंतर आपण मेट्रोने चाललो. का प्रत्येक दुसऱ्या गेटवर जाण्यासाठी मेट्रोने जावं लागतं. याच्या आधी पण माझं एकदा एक लेओव्हर होतं, पण तेव्हा मेट्रो नाही, आम्ही बसने गेलेलो. आणि बघा ते इमिरेट्सचं बघा किचन दिसतंय तुम्हाला. किचन तिथं असेल इमिरेट्सचं. खूप छान सेवा आहे. आणि बघा इमिरेट्स लाईट कॅटरिंग. तर म्हणजे बघा आपलं चेक इन वगैरे झालेलं आहे. आता आपण आलो आहे ड्युटी फ्री एरियामध्ये. ड्युटी फ्री एरियामध्ये आलो म्हणजे आपण बघा थोडंसं लिकर सेक्शनमध्ये आलो आहे. जॉनी वॉकर ब्लॅक लेबल 1.5 लिटर 260 दिरहम. सो गाईज आता आपला चेक इन वगैरे होऊन तुम्हाला दाखवलं. आपण गेलेलो ड्युटी फ्री एरियामध्ये, तिथे पण आपण शॉपिंग केली आहे बघा. आता झाला फायनल टाईम आपला 12:55 होत आलेत. बोर्डिंग आता जस्ट स्टार्ट होणार आहे. अनाऊन्समेंट झाली आहे, बोर्डिंग विल बी स्टार्ट सून. सो आता आपण जाऊ आतमध्ये. आपला गेट नंबर आहे 7. फटाफट. आणि आता एकदा जर फ्लाईटमध्ये गेल्यानंतर मस्त झोपणार आहे, बाकी काय नाही. झोपणार आहे मस्तपैकी 2-3 तास तरी. तर आता 2 वाजले. आपले पायलट साहेब पण आलेले आहेत. पायलट साहेबांनी घेतलेले आता. घे पुढे, घे मागे. आधी नीट पार्क करून ठेवायचा ना, दिवस घ्यायची काय करत होती. हां करत. चलो बाय बाय, गुड नाईट. आता झोपतो मी. ओके.
आता काय व्हिडिओ बनवत नाही. चला बाय बाय. तर काहीच आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे, आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि आपल्या आता फ्लाईटने आपण आता उड्डाण करणार आहे आणि आपल्या मुंबईला पोहोचणार आहोत 6:50ला. तर 6 वाजेपर्यंत आपण पोचू म्हणजे याला जवळपास फ्लाईट उतरेल म्हणजे फ्लाईटनं उतरेपर्यंत 6:30-7 होणार आपल्याला. तो गाईज आता मुंबईमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. वेलकम बॅक टू मुंबई. सो कनक कसा होता आपल्या ट्रिपचा एक्सपिरियन्स नंतर तू सांग मला. हे जी स्पाइसजेटची जी फ्लाईट होती खूप छान प्रवास झाला. एकदम अर्ली टाईम त्यांनी पोचवलं आपल्याला इंडियामध्ये. 6 वाजता आम्ही मुंबईला पोहोचलो, 15 ते 20 मिनटं आधीच. गुड मॉर्निंग सर. बघा आता आपण आता पोचलेलो आहोत आपल्या गाडीमध्ये. बाकी तुम्हाला निघतानाचा व्हिडिओ नाही दाखवू शकलो कारण की थोडीशी गडबड होती. फटाफट कस्टम पण क्लिअर करायचं होतं, गर्दी खूप होती. आणि आपला हा जय जो आम्हाला घ्यायला आला होता, अरायवलला यायचं होतं, डिपार्चरला आला, त्याच्यामुळे पण थोडा उशीर झाला. तर ठीक आहे, आता चालायचंच. सो गाईज आता आपल्या टिटवाळ्यामध्ये पोचलेलो आहोत. बघा खूप ट्रॅफिक लागली बायपास आपल्या हायवेला. म्हणजे कमीत कमी आमचा 1 ते 1.5 तास वाया गेला. 2 जण इनकमिंग झालेले आहेत आणि एक आउट गोईंग. आता ही निशिका आमची जाणार आहे. बाबी बाय. आणि आमची निशिका आता आज जाणार आहे, तिची फ्लाईट आहे, ती जाणार जॉर्जियाला रिटर्न. दीक्षू काहीतरी दीक्षू कातकात आली बा. आणि मुन्नूची बघा शाळेची तयारी झालेली आहे. मग हे लोक बघा भांडतायत, यांनी न सांगता आलं म्हणजे आता काहीतरी नक्की वेगळा प्लॅन होता. नाही बघा खास दीक्षिता. तर चला म्हणजे आता जेवण करूया. आपण आलो आणि फ्रेश वगैरे झालं, थोडा आराम केला. आता जेवणार आहे मस्त घरी. आणि निशिकाची पण तयारी झाली आहे कारण निशिका जाणार आहे आज जॉर्जियाला. त्याला जेवून घेऊया मस्त वेगळी. आणि बघा सीमाताई पण आली खास निशिकाला बाय बाय करण्यासाठी. ते इथे जेवायला बसलाय. आत्ता जस्ट या ताटामध्ये मी थोड्या वेळापूर्वी नॉनव्हेज खाल्लेला. याच ताटामध्ये बघा त्याने जेवायला घेतलंय. पनीरची भाजी, मेथीची भाजी, घास खा रहा है हो. बघा आता निशिकाची आरती करायला घेतलेली आहे. फटाफट. आणि इकडे दुर्वेश भाऊ आपस खा खा खा. लस्सी, एक प्लेट लस्सी पिल्यासारखा बोल ना. साखर तरी टाकायचं त्यांमध्ये, तिला गोड गोड दही झाली ती लस्सी. आमची आर्या आजच आली आहे पाहुणी. दरवाजा निशिका निघाली टिपलीसीला जायला आणि कनकने बघा मधल्या परत डाव मारला, परत चालला एअरपोर्टला. आत्ता आला तू सकाळी, ती लोक काय बोलतील. चला निशू बाय बाय, जा नीट. तर चला आपण पण हा व्लॉग इथे संपवतोय. चला बाय. सकाळी मी आलो दुबईवरनं आणि सीमाताई आली कोणवरनं आणि निशिका गेली आता टिपलीसीला. तर चला आपला दुबई ट्रिपचा हा शेवटचा व्लॉग संपलाय. आणि बाकी दुबई ट्रिपसाठी आपला काय काय खर्च आला, कसं काय आपण गेलो, ते सगळं त्याच्यासाठी एक आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही वाट बघा, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळेल.